श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती सोहपविर्मी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोत्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी. मल्हार रावाच्या मनी आम्हा विषय भाव नसे, म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोटे नगरांत आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाचे ब्राह्मण पैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा, परी तयाच्या वाड्यांत कधी न गेली समर्थ. तात्या झाला वेगळे चित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयसी मेन्यांत घालून स्वामींची तात्यासाहेब निघाली. कडप गावचा मार्ग धरीला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यांतून उतरले, मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडली, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन राहिली समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय, परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पडती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठू मराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याची धरून यावं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काही तेव्हा बोलली, अरे बीडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाली तोंडचे पाणी लटलट कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावी बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लिखिली. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटितलेला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसौत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.